औचित्यवाडी. अरे चल ना काऊन पाय घुटमळी चालला काय कळा ना मला. तुझे लय पाय होत असे मुंगळ्यावानी पळत काय तोंड बघू लागले माझे? तडा तडा चालली म्हणून म्हणलं. तडतड मग काय आता काय गाणे म्हणत जायचं होतं का रस्त्यानी? मग अगं म्हणजे तसं नाही, कुठून आली कुठं चालली एवढी तडा तापड्या म्हणून विचारलं. रानामध्ये गेली होती, मला काम होतं. जाता अर्धा रस्त्यातून वापस यावं लागलं. सगळ्या रानात जायच्या रस्त्याने चिखलच चिखल. कसं जायचं मी सांगा बरं? आता पावसाळा म्हणलं चिखल होणारच ना. हा पावसाळा नाही, पण तुम्हाला मी सांगितलं ना तेव्हा मला मुरुम टाकून द्या. का टाकून नाही दिला? तेव्हा तर म्हणे तू टेन्शन घेऊ नको सुगंधा, आम्ही आहोत ना, आम्ही करून घेऊ. आमच्या शब्दाच्या बाहेर नाही हे गाव. आणि आता तर रानामध्ये माझं काम होतं, आजचं काम पण राहिलं. एवढ्या मुला मागाची साडी घातली मी आणि त्या चिखलात कशी जाऊ आता? आता मी तेच म्हणतो आम्ही, तू टेन्शन घ्यायचं कामच नाही. काय करायचं सांग फक्त. माझ्या रानात जायचा रस्ता पूर्ण चिखलाचा झाला. डांबरी करायचा कॉन्क्रीट करायचा का सध्या मुरुम टाकून घ्यायचा? हा हो, तुम्ही मुरुम तर टाका पहिले, मग डांबरीकरण काँग्रेस करून काय करायचं तुम्हाला ते करा. आधी मुरुम टाकल्याशिवाय पुढे कॉन्क्रीट कसं? ते झालं पाहिजे, बाकीचं मला माहित नाही. टेन्शन घेऊ नको, दुपारपर्यंत तुला सांगतो रस्ता क्लिअर. नक्की? मुरुम टाकून पांगून 2-4 तुम्हाला सांगू का शामराव, ट्रॅक्टर. मला तुमच्या या शब्दांवर तर विश्वासच नाही. मी मागच्या 5 वर्षापासून तेच करत आले. तुम्ही म्हणता आणि मी ऐकते. अरे तू मी सांगितलं त्याला मतदान केलं बरोबर की मग? माणूस निवडून आला. काम आता झालं माझं? आमचं काम आहे ना, करून दे ना तुझं काम. तू घरी जा निवांत, झाल्या आपलं काम नंतर. नक्की? पहिलं सुगंधाचं काम लगेच आपलं नंतर. पहिलं सुगंधाचं मतदार महत्वाचा. कळलं ना तुला? लगेच डेप्युटीकडे चालायचं आणि लगेच सांगायचं सगळं काय असेल ते नंतर. चल तुला सांगतो झाल्या, तुला विषयच नाही काही. काम म्हणजे काम करून घ्यायचं पटकन. ते बघ आले. ओ डेप्युटी का रे? काय कुठे येणार आता? मी कुठे हिंडतो? मी चाललोय ग्रामपंचायतीकडे. तुम्ही कुठे हिंडता? डेप्युटी काही पावसा पाण्यात आहे का नाही? आता मी काय करतो, पावसा पाण्यात तुम्हाला छत्री रेनकोट बरं का मोठाले गमबूट घेऊन देतो, म्हणजे तुम्ही अख्ख्या गावात हिंडतात आणि पावसाची मजा घेतात. अहो तसं नाही हो. मग अहो लोकांना वावरात जायला चिडचिड होती. हा मग काय करू लोकांना आता त्या वाळूतल्या गाड्या आणू का त्या बीचवर हिंडत? आला ना परत फोन. तिला सांग तूच काम चालू आहे म्हणून. काय हा ते चाललंय. काय भानगड? काय शिकरापुरी? कोणाचा फोन आहे? नाही काही नाही डेप्युटी, काय झालं तुम्हाला माहितीये का? शेतात जायला आहे ना चिखल झालाय पाऊस झाल्यामुळं. बरं. आपल्याला ना तिथे आहे ना 1-2-4 ट्रॅक्टर तरी मुरुम टाकावं लागेल, टाकावं जेसीबीनी पांगून घ्यावा लागेल. कोणच्या शेतात जायला? अहो कुठं? सुगंधाच्या वावरात. तिथं कुठं काय झालं तिथं? अहो 2 दिवसाच्या पावसाने सगळ्यात वर्दळ झालाय तिथं. चालता सो आहे ना सडा सडसडकत आहे माणूस. असली भारी साडी घालून चालली होती सुगंधाच्या वावरात. पण ती म्हणली भरली असती म्हणून परत आली. मग मी म्हणलं तू काळजी करू नको. ती आम्हाला बोलली. बरं झालं. नेमकं कर बरं तू. नेमकं- माणूस बोलत असताना ना मध्ये फोन आणि मला हे नाही होत. तिला आहे ना दमच नाही निघायचा. लय एकदा माग लागले, लय माग लागत ती. नेमकं सुगंधाची रस्ता हे झालाय का दुसरा काही आहे? सुगंधाच्या वावरात जायचा रस्ता आहे ना सगळ्या खराब चिखलाने खराब झालाय. त्यामुळे मुरुम टाकून एकदा प्लेन करून घ्या. करते ना ते खाजगी रस्ते, काय मी बनवून देऊ काय? अहो खाजगी कसा? मग आता ते रानात रस्ता काय ग्रामपंचायतचा आहेत काय? अहो रस्ताच असतो शेवटी. अरे पण रानातले रस्ते जर ग्रामपंचायत बनत बसले तर गावातले रस्त्याला होईन का विकास? अहो डेपुटी थोडाफार इकडता निधी तिकडं तिकडता निधी इकडं झालं. तुम्हाला काय सांगायला पाहिजे होय सगळ्या गोष्टी मी? ते काय बेसन आहे का? काय गावात हाटीला म्हणजे सगळीकडे द्यायचं, अहो, पण- घरात हाटीला म्हणजे याला त्याला. आपल्या गावातली मतदार आहे ती. तुम्हाला मत केले तिने. अरे बेसनावरी कामं केले आपण यांची. बेसनावरी आणि आता बेसनाचं गाडीत सांग बरं तुम्ही मला सांगू नका बेसनावर काम करणारे. तुमच्या अहो, मतदानाच्या वेळेस मला सांगा भाकरी नव्हत्या का? भाजलेला काय नीट कच्चं बेसन नव्हतं? हा बेसन बी नव्हतं, भाकरी नव्हते. तुमच्या हातात टांगड्या होत्या कोंबड्याच्या. तुम्ही त्याशिवाय खातच नव्हते. हो आमच्या खास तुम्हाला मुळे झाले इलेक्शन मध्ये आणि तुम्ही मला सांगत आहात. जाऊ द्या ना. हा मग आता कसं आला? बेसन तुम्ही खाता ना इलेक्शनच्या टायमाला. बेसन पिठाचं दुकानात सगळं बेसन पीठ ठेवीत नाही त्या टायमाला. जाऊ द्या, ते करून द्यावं लागेल आपल्याला. हो आपल्या वार्डातली बाई आहे, तिच्या माग 200 मतदान आहे. कोणाच्या माग? सुगंधा फेरी द्या शिकारा करा मतदान आपल्यासाठी. तुम्ही ना तुम्ही मला सांगूच नका बरं का. ते सुगंधताईचं मतदान मला पडेल, तुम्ही काळजी नका करू. आणि त्यांना सांगा ते खाजगी रस्ते येत ते अहो तुम्ही करून काम घ्या. तिचंच घेऊन आलोय. माझ्या वावरात नाही सांगत मुरुम टाकायला तुम्हाला डेपुटी मी. तू कमवून एवढा कसा ताणी तो? अहो आम्ही तिच्याकडे जातो ना मतदान मागायला आणि तिला सांगत असतो जरा मतदान फिरवत होतो. ती म्हणत असते माझ्या कामाचं काय. आम्ही तिला शब्द देतो की अरे तू हा शब्द तोंडातून सुद्धा बाहेर पडू देणार नाही की डेपुटीच्या कानावर जाईल. आणि मला आता अरे असं तुला करायचं लक्ष का? येते का? मी रस्ता करून दिला असता, पण आता आपल्याला याला आपत्कालीन निधी जो आहे ना तो इकडे वापरता नाही येत आणि तो शासनाकडे असतोय तो. अहो द्यायचे 2-4 ट्रॅक्टर मुरुम टाकून इकडे तिकडे तुम्हाला म्हटलं तर तुम्ही तेच येडा सांगत झाला असता का ना काय? रस्ता जर व्हायला असं त्या खोंगळीपर्यंत 4-5 ट्रॅक्टर मध्ये काय होईल? 15-20 ट्रॅक्टर लागते वरून चोपायला हे लागन.
द्या ना टाकून मग. कुठून टाकून देऊ? माझ्या पदर पैसे घालू का? बेकार झालो ना मी आता त्या म्हणलं गावाचा विकास करता करता सारे पैसे गावालाच घातले. तुला म्हणत असतो रे डेपुटी डेपुटी डेपुटी. हा आहे का डेपुटी आपल्या कामाची? अरे देते डेपुटी सारखा माणूस नाही. तू नका काय कर, कुठून ऍडजस्ट करते. ग्रामपंचायत मधूनच निधी टाका ना, 1-2 लाख रुपये काय होते. मी काय करतो आता, जातो तुमच्या हातात 1-1.5 लाख रुपये आणून देतो. नाही ग्रामपंचायत नाही आमच्या पावसामध्ये ठेवले. आमच्या नको. तुम्हीच सांगा ट्रॅक्टरवाल्याला मुरुम टाकून दे. हा. तुला लई गरज आहे ना, तू स्वतः तुम्ही 2 जण जा हाताने भरून टाका. आश्वासन देत नका लावतो लोकांना मला विचारल्याशिवाय. अहो तुमच्या भरोश्यावर देतो राव नाही, 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 सगळं मतदानाच्या माझ्या वेळेस तुम्ही कसं सांगत ए आम्हाला? बाबा मला यंदा निवडूच द्यायचं नाही, मला मतदान नको काय नको. बरं अहो डेपुटी ऐका ना राव. डेपुटी काय चिडलं माणूस. नाही देणार, मला डोळा मारला काही मारला तरी नाही देणार डेपुटी. चल तुला सांगतो असं नाही व्हायचं काम. मग आता काय करायचं? आता आपण टाकून द्यायचा का? करू काहीतरी करू. चल काही उपयोग नाही झाला तुला सांगतो मी. उपयोग आहे हा. काय असा उपयोग? एवढं ताण डोकं खाल्लं तो तरी ऐकलं का? ऐकणारच नाही माणूस. अरे पण असं कुठं असतं त्यासाठी आपण किती पळपळ करायचे ना, आपलं एक काम करेन ते. काहीच खरं नाही. किती डोकं फोडत्या माणसा पुढं, कधीच ऐकणार नाही. उतरला ना हातावर तो उतरतो, नाही उतरला ना संपला अरे विषय. पण काम त्यांचं ना, त्यांनी करावं ना ते का? आता आपण करायचं पदर. पुढार पण त्यांचंच होईन, पण त्यांना कळत नाही. माहितीये का? मग? भूषण कोणच होईन? नाही भूषण कोणच होईन गावात. त्यांचंच. त्यांचंच होणार आहे सगळं. ऐका ना, हे चढणे उतरण्याची गोष्ट तुम्ही जे करताय नेमकं कोणाबद्दल करताय? कोणाबद्दल म्हणजे? तुला तर काहीच माहित नसतं, मध्येच बोलतो राव तू. माहित असलं तर बोलत जा ना. आपण सांगताना तरी ना मला, म्हणजे कोणासोबत बोलता? अरे सांग. बाब्या काही नाही. काय झालं माहितीये का? सुगंध आहे ना आपली, तिच्या शेतात जायच्या रस्त्याला आहे ना चिखल झालाय. अच्छा. खूप चिखल झाला, तिला जाता बी आहे ना वावरात. तुला सांगतो. तर मग आम्ही काय म्हटलं, डेपुटीकडे गेलो. म्हणजे डेपुटी तेवढं मुरुम टाकून द्या, जायचा रस्ता होऊन जाईल. मग संबंध काय? निधी वापरता येत नाही. अहो म्हणलं असं कुठं असतं का? आपली मतदार आहे, तिच्या मागं मतदान आहे, बाई माणूस आहे, हा करून द्यायला पाहिजे. पण नाही, ते म्हणले अजिबात जमणार नाही. सरकार हाकलून दिला आम्हाला. म्हणलं मतदानाच्या वेळेस बरं आम्हाला वापरायचं तुम्ही. हाकलून? अरे ते म्हणले निधी कुठून टाकायला? निधी काय ग्रामपंचायत मध्ये असतो का? तुम्हाला डोकं पिके आहेत काय? आख्या तिकडं कुठं टाकता येईन का निधी? म्हणजे सुगंधाचा रोड आहे, हा रस्ता करायचा आहे, रोड करायचा आहे, त्यासाठी निधी पाहिजे. हा मग आणि म्हणून तुम्ही कोणाकडे गेलतात? डेपुटीकडे. डेपुटीकडे. बघा, जी कामं असतात ना, बरोबर का, जी कामं असतात ना, काही कामं ही ग्रामपंचायत लेवलला करायची असतात. हा मग आपलं गावचं आहे, मग ग्रामपंचायत लेवलला गेलो ना त्यांच्याकडे. पण पुढे काय वेगळं सांगत राव मला. मग मला वाटलं लय तत्वज्ञान सांगतो काय नो आता येऊ. तत्वज्ञान सांगतोय. ऐका ना, 2 मिनिट मी माझं पूर्ण करू एकदा. ऐक बाबा, ऐक रे बाबा, झाले ऐक. हा हे बघा, जी कामं असतात ना ग्रामपंचायत लेवलची, ती ग्रामपंचायत लेवलला करायची असतात. पण जर ती कामं ग्रामपंचायत लेवलला झालीच नाही ना, ती पुढच्या लेवलला करायची असतात. पुढच्या आता पुढची कोणती लेवल आहे? पुढची लेवल म्हणजे आमदाराची लेवल. येडे आहे का काय? आमदारापर्यंत आपली ओळख आहे काय? आमदार साहेबाला? हा, त्यासाठीच असतं. काही कामं जर आपल्या नाही झाली तर आपण डायरेक्ट आमदाराकडे जायचं. एवढा वेळ आहे का? जायचं का? भेटायचं का? होय हे आमदार नाही आपल्या इकडे. आमदाराची कुणाची ओळख आहे आमदारासोबत? आहे का कुणाची? तुला ओळखतो का आमदार? झाल्या हा? आमदाराची नाही ओळख. मग बाबा आहे ना. श्यामेला की नाही? हा बोल ना श्याम आहे. कोण साहेब? आमदार साहेब? हा हा साहेब नमस्ते. हा सर. नाही नाही गावातला रस्ता नाही सर तो. नाही नाही तो पांदीतला रस्ता आहे साहेब, तिकडे वावरात जातात ना तो रस्ता आहे. पण ते ग्रामपंचायतच्या याच्यात नाही ना बसवत आहे साहेब. बर सर. हो साहेब. हो हो मुरुम टाकावला मग साहेब तिथं 10-15 गाड्या तरी मुरुम बसल. हा साहेब घेतो करून मी. हाय जेसीबी आमच्या गावात पण आहेत. पावसामुळे फुटलाय साहेब तो. आधी केलेला होता रस्ता तो. जे रानातले रस्ते आहेत ना जास्त शेतकऱ्यांनी करून घेतलेले आहेत तो रस्ता शेतकऱ्याचाच आहे. ग्रामपंचायत मध्ये तो रस्ता येतच नाही. बरं साहेब करून घेतो. हो हो साहेब. हो करून घेतो सर साहेब, करून घेतो मी, करून घेतो. कट केला. वातावरण चांगलं झालं बरं का झालं पावसाचं आज. वातावरण चांगलं. तुला काही डोक्याचा भाग आहे का नाही रे? अरे तू आमदार साहेब आपण कशाला गेला? कशाला गेला म्हणजे?
अहो तुम्ही हाकलून दिलं मग. तुला सांगितलं होतं ना मी ते काम ग्रामपंचायतीचं नाही म्हणून, तू तिथपर्यंत काय गेला? अहो मग आम्ही बी नागरिक शास्त्र शिकलेलो आहेत लहानपणी. हा काय शिकला तू? ग्रामपंचायत जर काम होत नसन तर मग आमदार लेवलला जायचं. मग आम्ही गेलो आमदार साहेबांकडे, त्यांना म्हणलं भाऊ ते असं असं आहे. ते म्हणले तुमची डेप्युटी. म्हणलं लावा फोन, म्हणून लावला फोन मी तुम्हाला. अरे तुझ्या स्तरावर करून घ्यायचं ना, मला कशाला फोन लावून दिला? कोणाच्या स्तरावर? मग माझ्या स्तरावर केलं ना. आम्ही सामान्य नागरिक आहे. ज्या वेळेस काम ग्रामपंचायतीकडे होत नाही तर आम्ही आमदार बी आम्हीच निवडून देतो ना. मग त्यांच्याकडे गेलो. अरे मला आमदार साहेबाला नाही म्हणता येते का? मी पदर पैसे घालू का? म्हणजे तुला येडा आहे का काय तू? ते सरपंच गावात नसतो, भेंडत बसतो आणि सगळं माया भावाकडे येऊन बसते. आम्ही आमदार साहेबाला म्हणलं मग आम्ही- आमचा रस्ता करून द्या आम्ही म्हणून. काय तुम्हाला म्हणलो नाही, तुम्ही मला म्हणलो तर तुम्ही म्हणले आपल्या हात देत नाही तर म्हणलं ओके गेलो आम्ही. मग आम्हाला काय माहिती, आम्ही थोडी तुम्हाला फोन करायला सांगितलंय. अरे मी तुम्हाला आज ओळखीत नाही, तुम्ही तिथं चंगू मंगू गेले, साहेबाला सांगितलं असन, साहेब गावातले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच काही करीत नाहीत म्हणून साहेबांनी डायरेक्ट तुला फोन लावायला लावला असन, नाही तर तो लावून दिला असन. हा आम्ही तसंच सांगितलं आम्ही. तसं सांगितलं तुम्हाला अरे, काही अकलीचा पत्ते आहे का नाही? तसं नाही सांगितलं म्हणजे सांगितलं. मी इथून मागं काम गेले का सगळे? तसं नाही सांगितलं बा. ते म्हणले की इथं आमच्याकडे अनुदान नाहीये ग्रामपंचायत लेवलला. मग आम्ही त्यामुळे तुमच्याकडे आलो साहेब. आता आम्हाला असं माहिती आहे बाबा काही अनुदान आमदार जास्त आहेत, काही अनुदान खासदार जास्त आहेत. मग त्या हिशोबाने त्या असं ना, आता मी होतो तिथं बघायला, तू काय म्हणलाय ते? नाही अरे अहो, मी काही बोललोच नाही. ते म्हणले द्या लावून फोन. मी तुम्हाला फोन लावला, म्हणलं बोला साहेबांसोबत. साहेब बोललो तुमच्या संग. अरे तुला चाप्टर आहे, मला माहित नाही का? तुला मी ओळखीत नाही. एक तू काम चड्डीत करा हिंडत बरं, होता, तुम्ही आहे तुला ओळखतो मी. ना, ऐका तुम्ही आहे ना, मला बोलूच नका. मी साहेबाला फोन लावून देतो. लावा, ते लावा, चांगलं लावा. चला, फोन करेल. लावतो. चाललोय मी आता JCB वाल्याला सांगितलं, ट्रॅक्टरवाला सांगितलंय आता माझ्या डोंगरातला मुरुम काढतो आणि नेऊन टाकतो. आता तेवढंच राहिलंय, नाही तर माझ्या घरापुढचा उकरतो. चांगले सुगंध खुश होईल तुमच्या नावाने. तुमचंच नाव होईल साहेब. पण बाहेर खुश होते का? अरे तुम्ही तुमच्या खुशी करता नका ना लोकांना डब्यात घालू. चहाच्या घोटावर तुम्ही तिथे हिटत बसत असतात. तू बायकोला घेऊन ये जरा, तो तिला जायचं तरी बंद होईल आणि माझ्या घरचं काम बंद होईल. तुम्हाला लय वेळा म्हणलं चला माझ्या सासूर वाटलं तर तुम्ही येईनात. हा तो सासरोडी लय शहाणे. सगळं आता सांग ग्रामपंचायत रान तुमचे लग्न ग्रामपंचायतीने करून द्यावात. हा एक मतदान आहे, एक मतदान तुम्ही आणा माझ्या बायकोला. हा आता ते करून देतोय काम तिथं. परत आमदार साहेबाला वगैरे फोन लावू नको, नाही तर कान फटत पडेल तू. तुम्ही बायकोला आणा माझ्या. परत 10-15 वर्षांनी अजून एक मतदान आता होईल. ते जाय आमदार साहेबाकड, साहेब ग्रामपंचायतला सांगा माझी बायको आणा म्हणून. मग जातो आम्ही सदस्य सारे तो साताऱ्याच्या पाया पडायला. चाललोय आता ते JCB तिथं काम करून घेतो आणि परत का कोणाचं काम घेऊन आले तुम्ही रानातलं, मग मला तुम्हाला सांगतो. अहो मग कोणाकडे जायचं आम्ही? येऊच नको माझ्याकडे तू. जाऊ द्या, इथून पुढे आपण खासदाराकडे जातो. नाही ते ए, तो तोंड फडीन भाऊ करतो ना, गप रे शांत. बरं आहे बुवा. म्हणजे काम करणं आपल्यालाच बोलायचं. असं असतं कुठे जायले. डेपुटी नसलेले बरे गावाला. मग बघ आहे का, आपण तिच्याकडे चाललो, ती तिकडे आली. मग तुझ्याकडे चाललो होतो. काय करायचं होतं माझ्याकडे येऊन? झालं काम? ए सांगतो ना. हा मी कशाला आहे? सांग तू मग? सांग. अहो बोला ना, आणि इथं पण भांडत बसणार आहे का? तुझं काम झालं. खरंच होय? आता तुझी किती भारी साडी असली तरी भरायची नाही. अगो बाई, हो काय टाकलं नक्की त्याच्यावर? डांबरीकरण केलं का? एवढ्या लवकर डांबरीकरण कसं होईल? तू म्हणली मग ना काय केलं? मुरुम. चिखल नाही ना बिलकुल आता? खापऱ्या मुरुम टाकलाय. तुला सांगतो कॉन्क्रीट पेक्षा भारी करून टाकले. मला तर विश्वास एक JCB, 2 ट्रॅक्टर कामालाच लावले होते 2 तासात जिकडं तिकडं. हा अरे शामराव असलो विषयच नाही. ओय, मी बी होते ना. हा, मी म्हणजे बी होते. चालू होता सोबतीला, पण शामरावचा शब्द विषयच नाही. हा आणि तुला सांगतो इथून पुढे बी काही अडचण असली ना फक्त मला आठवायचं. मला उचकी लागली की मी समजून घेणार. सुगंधाचं काम आहे. हा ना. तू पाणी घेऊन तयार राहायचं. अहो तुमच्या अन्ननलिकेमध्ये गाज गुत्ता, माझं काही काम नाही अडत तुमच्याकडं. उगं ते माझं लय महत्वाचं काम होतं म्हणून ते बी रस्त्यात भेटले म्हणून बोलले मी. बोलले म्हणजे तुझ्यासाठी तर केलंय. पाहिलं झालं चल. का? चला. हा मग बराच मुरुम बसलाय ना? किती 15-16 ट्रॅक्टर बसले वाटते. जास्त असतील हो. ते JCB तास मोजले किती झाले तर? हा मोजले ना. आता ट्रॅक्टरवाल्याची खेपा मग तुला काय पाठवलं तिथे बसला काय तुला? मोजले ना राव तास. अरे तास तर मोजले पण ट्रॅक्टरच्या खेपा किती झाल्या? 16 झाल्या का? आणि तो तर मला म्हणतो 15. तू जास्त वाढून काय सांगतो? जादा झाली. जादा झाली? तो नाही म्हणलेला, तो म्हणलाय 15 झाली. तू जर 15 झाले म्हणल्या तू कशाला 16 करतो? हा एक घर लय पुढं चलवतो तू. जा मी आलो साहेबाला फोन लावतो. ये बोललो आपला मालकाचा फायदा करायचा तर मालकाचा तोटा करतो येऊ. सांगतो आमदार साहेब म्हणलं झालं काम तुमचं. हा चव्हाण साहेब नमस्ते. साहेब आहेत का? हा द्या ना त्यांच्याकडे. हा सर नमस्कार. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते काम करून घेतलं. 2 तासात केलं सर. तुम्ही सांगितलं होतं ना ते याचं पांदितलं ते सुगंधाताईच्या तिथलं ते करायचं.
तुमचा फोन आलता ना सकाळी, केला नव्हता? तुम्हीच बोलले माझ्या संग, तुम्ही मला चांगलं झापलं, मला म्हणले ते काम करून घ्या असं तसं. शामरावच्या फोनवरून लाव, तुमच्या इथून नव्हता लावला. शामराव आमचे ते 2 आलते ना उमदे गडी तुमच्याकडे, शामराव आणि जालू नव्हते आले. अहो साहेब मला खरंच फोन आलाय, म्हणजे तुम्ही बोलले माझ्यावर फोनवर श्याम संग, शामरावच्या फोनवर नव्हता लावला. अहो साहेब तुमचा फोन तुम्ही बोलले म्हणून मी ते काम करून घेतलं अर्जंटमध्ये, नाही ते रानात होतं. बरं बरं, तुम्ही केलंच नव्हता का? बरं ठीक आहे साहेब, पण काम करून घेतलंय साहेब बरं का मी. हां हां, हो हो, ठेवू का? काय रस्ता केला डेपुटीनी, नाथ खुळा. ती 4 खेपा काय ती 7-8 खेपा टाकून घेतल्या. 15 खेपा झाल्यात, 15 डिग्याकून माहिती घेतली मी. 15 झाले. हा तुला सांगतो, कॉन्क्रीटच झालंय, कॉन्क्रीट एक प्रकारचं. यालाच म्हणते जब सीधी उंगली से घी नहीं निकलता ना तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हा, टेडी. ती नाही आता ती उंगली ना, ती बरोबर आता उंगली कुठं जाईन तुला कळन आता. म्हणजे तुला काय वाटलं मी काय बरं काढणार नाही का? होय, नाटकं केले बरोबर, दुसऱ्याला हे करायला लावलं. आता आमदार साहेबाला मी फोन केलता ना, साहेब म्हणलं काम चांगलं झालंय. तुम्ही कशाला फोन करायचा? कशाला करायचा? आम्ही सांगितलं असतं ना. तो सांगितलं असतं का मी काम करून आमदार साहेबाला फोन नको करू का? आमदार साहेबाला फोन केला तर आमदार साहेब म्हणले मी फोनच लावला नाही. आणि तुमचे कोणचे कार्यकर्ते आले ते? होय, हा आता आमदार साहेबाचे माणसं शोध घेऊ राहिलेत. हा, कोणचे आमदार साहेब नवीन झालेत, तयार झालेत, आणि कोणचे कार्यकर्त्यांनी फोन करायला लावला होता. हो, आता रस्ता तर केला मी, गावातले माणसं आहेत माझ्या म्हणून, पण आता जो आमदार साहेबांच्या आवाजात बोललाय ना त्याची बी वाट आहे, आणि ज्यांनी आमदार साहेबांच्या आवाजात बोलायला लावलं त्याची तर भयानक वाट आहे. हा बघा आता काय करत होते डेपुटी? काय करत होती? रस्ता झाले. मला घाबरतात होय साहेबाच्या आवाजात फोन करून. साहेब म्हणले डेपुटी आतापर्यंत मी तुम्हाला कधी काय बोललो नाही, असं तुम्हाला असं बोलून का कधी झापिंग का? ज्याने आवाज काढला त्याला बी. त्याला तर बघा, त्याला कसं पळो पळो आणतात आता ते. या सगळी श्याम्याची होती, तुम्हाला सांगतो डेपुटी. आवाज कोणी काढ? तो काढा होता काय? मी नव्हता गप ना काढला. तुला. तो आता आवाज वाटत नव्हता तुला, नीट शब्द 4 बोलता येणार. हा, तूच केला होता आवाज बदलून. नाही डेपुटी. नाही आता ते शोध लावणारच आहेत ते. का रे, माझं चुकलं. काय झालं? म्हणजे ह्यो आमदार होता काय? मी आवाज काढला, हा, पण यांनी मला भारी घातलं दोघांनी. कोणी? मी नाही बाबे, मी आणि श्यामेनी. बाब्या तोच आयडिया दिली आम्हाला. आयडिया दिली ना, आता आयडिया बघा कशी जाती ती. बाबा मग तू आता नवीन आलता गावामध्ये, मला नाही वाटत इतक्या लवकर तू बाहेर जाशील गावाच्या म्हणून. आता भाऊ आमदार साहेबाचे माणसं येऊच राहिले थोड्या वेळामध्ये बरं का. यांना दोघांना जरी येणारच कुत्रेवानी, पण तुम्ही आता सावध राह. माझं काय नाही त्याच्यामध्ये. नाही काय नाही त्याच्यामध्ये, तुला मोठ्याने झापित होता मला, असं करा तसं करा. हा आता बघाल तुला जवळ आल्यावर झापल्यावर कसं होतं ते. मी म्हणलो नाही त्याला काही. त्यांच्या नादी नको लागो भाऊ. आता तर तू रट्टे खाणारच आहे रे, पण आता काय मी काय नाही करू शकत. आता मी काही करू शकत नाही. आता आमदार साहेबाच्या माणसाला तुम्ही तोंड द्या. ऐका ना ए, चाल. डेपुटी, डेपुटी ऐका ना, डेपुटी.